नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. अविनाशनी स्वतःचं हॉस्पिटल बांधण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली होती. पुढे मागे आणखी वाढवता येईल अशा तऱ्हेने हॉस्पिटल बांधलं होतं. कारण साधनानं तर त्यांना सागर, आकाश आणि रोहित अशी 3 छान मुलं दिली होती. सागर आणि आकाश यांना जोडणारा रोहित कदाचित जन्माला आला नसता, पण अविनाशना मुलीची फार आवड होती म्हणून साधनानं 4 मुलांना जन्म दिला. रोहितच्या पाठीवर समीरचा जन्म झाला तेव्हा साधनाची बहीण नाटकीपणानं निश्वास टाकत म्हणाली होती, "बरं बाई, समीरचा जन्म झाला नाही तर जिजाजींची मुलीची हौस पूर्ण करण्याकरता आमच्या ताईनं अख्खी क्रिकेटची टीम उभी केली असती. कारण सगळ्यांच्या हौशी पूर्ण करण्याकरता आमच्या ताईचा जन्म झाला आहे ना." साधनाच्या बहिणीने व्यक्त केलेली खंत शब्दशः खरीच होती. साधनाचा पाय संसारात अधिक रुतत चालला होता. प्रथम नवऱ्याची महत्त्वाकांक्षा म्हणून, कटकट्या सासूच्या समजुतीखातीर आणि नंतर मुलांच्या शिक्षणाखातीर, त्यांच्या महत्त्वाकांक्षा खातर आणि स्वतःकरिता नकार घंटाच वाजवत गेली. घरचं हॉस्पिटल म्हणून व अविनाशची हौस म्हणून आणि मुलांची हुशारी म्हणून सागर आणि आकाश दोघेही वैद्यकीय शाखेकडे वळले. सागरने MS केलं आणि नेत्रविशारद झाला. त्यामुळे हॉस्पिटल वाढवण्याची गरज वाढली. कारण सागरनं कॉलेजमध्ये असताना रितूशी प्रेमविवाह केला आणि रितू प्रसूतीशास्त्रज्ञ होती. आकाशच्या लग्नाचा विचार सुरू झाला तेव्हा साधना म्हणाली, "बाबा रे, तू तरी आता आणखी एक डॉक्टरीन आणू नकोस घरात. औषध, रोग आणि उपचार याशिवाय इतर विषय निघू देत आणि माझाही भार कमी होऊ दे." पण आकाश पुढे सागरचा आदर्श होता. त्याने बेलाशी लग्न ठरवलं आणि तीही ॲनास्थेसिस्ट होती. हॉस्पिटल घरच्या डॉक्टरांनीच परिपूर्ण व्हावं असा साऱ्या मंडळींना वाटत होतं. त्यामुळे रोहितनंही वैद्यकीय शाखा निवडावी असं आणि त्यानं रेडिओलॉजिस्ट व्हावं असं त्याच्या भावांचं म्हणणं होतं. पण त्याला वैद्यकीय व्यवसायाची तितकीशी आवड नव्हती. त्याला प्रवेशही मिळाला नाही. MCOM करून हॉस्पिटलचा व्यवस्थापन करायचं मान्य केलं त्यानं. त्याच्या क्षेत्रात भावाचं अनुकरण होत रोहितनं प्रेमविवाह ठरवला. नीताला जेव्हा साधनानं पाहिलं तेव्हा ती प्रसन्न झाली. तिचं कौतुकही केलं. पण नीता अगदी वेगळीच होती. तिची आई काहीशा कौतुकानं म्हणाली, "साधनाताई, माझी नीता म्हणजे 52 कशी सोनं आहे. फक्त एकच दोष आहे तिच्यात. ती पुस्तक वाचायला लागली की त्यात स्वतःला अगदी हरवून जाते." नीताच्या आईचे बोलणे ऐकून साधनाचे डोळे विस्फारले. ती म्हणाली, "खरंच?" याच अवगुणाखातर साधना सासूची सतत बोलणी खात होती. नीताचं वाचनाचं वेड ऐकून तिच्या तारुण्यातली एक नाजूक तार छेडली गेली. वाचनात हरवल्यामुळे भाजी करपणं, दूध उतू जाणं हे मोठं कमीपणाचं लक्षण नव्हतं. असं संस्कृतपणाचं तर मुळीच नव्हतं. पण सासूनं तिचा उद्धार केला आणि आता नातसुनेचाही तसाच उद्धार करायला साधनाची सासू अजून जिवंत, चांगली टुकटुकीत होती. त्यांच्यापासून मात्र जपलं पाहिजे हिला. साधना तेव्हाच पुटपुटली आणि तेव्हापासून ती नीताला जपत आली. या घरात आलेल्या नव्या सुनेने कोणत्या ना कोणत्या प्रकारे हॉस्पिटलच्या कामात आपल्याला गुंतवून घेतलं पाहिजे असा जणू या घराचा संकेतच बनला होता. नीता वैद्यकीय शाखेची नसल्यामुळे रितू आणि बेलानं सुचवलं की पेशंट्सना जेवणाची व्यवस्था तिने पाहावी. "इश्श बाई, म्हणजे कॅन्टीनच चालवायचं की." "मला नाही बाई आवडायचं," नीता म्हणाली. "मग दिवसभर बसून काय करणार तू?" रितूने विचारलं. "पुस्तक वाचत बसेल, कविता लिहील," रोहित गमतीने म्हणाला. "वाचू दे तिला, लिहू दे तिला, देवाची देणगी असते ती." तिची बाजू घेत साधना म्हणाली. बेला आणि ऋतूने एकमेकीकडे पाहिलं आणि त्या हसल्या. घरात स्वयंपाकाला बाई होती, घरकामाला गडी होता, त्याशिवाय धुण्या भांड्याला मोलकरीण होती. तरीही अधूनमधून नोकरांनी दांड्या मारल्या की सासूच्या जोडीला सुनांना थोडंफार काम करावं लागे. त्यात नीताकडे दुपारचा चहा करण्याचं काम होतं आणि एक दिवस वाचनाच्या नादात
चहाची वेळ टळून गेली. अर्धा तास झाला तरी नीता चहा करायला उठली नाही. त्याबरोबर साधनाच्या म्हाताऱ्या सासूबाई खवळल्या आणि ओरडल्या. जळलं मेलं ते लक्षण. त्या पुस्तकाला काडी लावून चहा ठेव म्हणाव नीताला. आणि कधी नव्हे ती साधना फटकारून म्हणाली, अर्धा तास चहाला उशीर झाला तर कोणाचे प्राण जात नाहीत. त्यासाठी पुस्तकाला काडी लावायचं कारण नाही. पुस्तकाचे मोल तुम्हाला काय कळणार म्हणा. हो ग बाई, मी अडाणी, तू आणि तुझ्या सुना शिकलेल्या, कांगावा करीत सासूबाई म्हणाल्या. हो, शिकलेल्या आहेत, गुणी आहेत म्हणून प्रथमच आणि एकदाच सांगून ठेवते, माझा जन्मभर छळ केला तेवढा पुरे. माझ्या सुनांच्या वाटेला जाऊ नका. साधनाचा असा चढलेला आवाज कधीच कोणी ऐकला नव्हता. त्यामुळे बेला आणि ऋतूला फार आश्चर्य वाटलं. केवळ नीताची बाजू घेण्यासाठी आई आजी सासूबाईंना बोलल्या की सर्वांच्या वतीने बोलल्या. साधना ऋतू आणि बेलाशी तितक्याच प्रेमाने वागत होती. तरीही त्यांना असं वाटत होतं की नीताला त्यांच्या मनात विशेष स्थान आहे. असं का? नीता नादिष्ट होती. ऋतूच्या आशिष आणि मनीषा दोन्ही मुलांना घेऊन ती खेळत होती. बागेमध्ये साडी खेचून ती खुशाल काम करी आणि त्यावेळी दोन्ही मुलांना खुशाल मातीत लडबडू देई. ऋतू रागवली की म्हणे, ऋतूताई खेळू द्या त्यांना, मी त्यांचे कपडे धुईन. मग तर झालं ना. बागेमध्ये वेगवेगळ्या फुलांचे ताटवे तिने लावले होते आणि त्यांच्या मधोमध लावली होती ती ब्रह्मकमळाची रोपं. त्यांची वाढ रोज निरखून पाहताना तिचा जीव हरकून जाई. ब्रह्मकमळाच्या रोपांना ज्या दिवशी कळ्या आल्या त्या दिवशी ती धुंद झाली. एक प्रकारच्या धुंदीत तिने अनेकांना रात्री फुलं उमललेली पाहायला बोलवलं. 50 माणसांना तिनं गोळा केलं. त्यांना देण्यासाठी मक्याची कणसं भाजायला फुललेल्या कोळशावर शेगड्या आणि वर मसाला दूध असा थाट तिनं उडवून दिला. आई, काय हे नीताचं खूळ. उमलणार रात्री 12ला आणि 2ला मावळणार. त्यासाठी किती जत्रा गोळा केली हिनं. आम्हा दोघांना सकाळी हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, रुष्ट स्वरात ऋतू म्हणाली. एक दिवस हॉस्पिटल विसर ऋतू. ब्रह्मकमळाचे उमलणं पहा, जागरणाची पावती मिळेल तुला, साधना म्हणाली. ऋतू आणि बेलाला वाटलं नेहमीप्रमाणे आईने लाडक्या सुनेची बाजू घेतली. पण ब्रह्मकमळाचे अलगद उमलणं पाहताना त्याही चकित झाल्या. एक वेगळाच अनुभव होता. नुकत्याच जन्मलेल्या आपल्या बछड्याला पाहताना आईच्या चेहऱ्यावर येणारा प्रसन्नपणा नीताच्या चेहऱ्यावर उमलला होता. मनाला जे पटलं होतं ते बुद्धीला पटवून ऋतूला ही तयार नव्हती आणि बेलाही तयार नव्हती. त्यांना वाटत होतं नीताचंच कौतुक करतात, आपलं मात्र करत नाहीत. पण त्यांचं कौतुक करायला वेगळं काही घडत नव्हतं. रोज ऋतू बाळंतपण करत होती आणि ऑपरेशन असलं की बेला भूल देण्याचं काम करत होती. त्यांचं कसं कौतुक करणार? एका मासिकाने घेतलेल्या कथाकथन स्पर्धेत नीताची कथा दुसरी आली तेव्हा साधनानं तिचं तोंड भरून कौतुक केलं होतं. एवढंच नव्हे तर तिला एक पुस्तकही बक्षीस दिलं होतं. आणि त्यांनी तिला एक पुस्तक दिलं. ही जुनी क्लासिक्स तू वाचली पाहिजेस. त्या दिवसापासून त्या दोघींमध्ये अधिकच गोडी वाढली. साधना आपल्या पुस्तक भांडारातील पुस्तकाचं सौंदर्य नीताला सांगू लागली आणि केवळ संसारात घट्ट रुतून गेलेल्या आपल्या सासूच्या मनातही एक ब्रह्मकमळ आहे याची जाणीव नीताला झाली. तीही आपण लिहिलेल्या कविता तिला आवर्जून दाखवू लागली. चहा पीत असताना किंवा खाणं खात असताना बाकीची सगळी जणं घड्याळावर लक्ष ठेवून असत. पण साधना आणि नीता यांची मात्र एका बाजूला काव्यचर्चा चालू असायची. कधी कधी रोहितला त्यांची चेष्टा करायची लहर आली की असाच एकदा वर्तमानपत्रातील जाहिरात बघत असताना तो म्हणाला, काव्य करणे म्हणजे वाचण्याच्या दुकानातील यादी लिहिण्यासारखं आहे. इतकं सोपं असेल लिहिणं तर तुम्हीच लिहा ना. नीता चिडवत त्याला म्हणाली. एवढंच ना? रोहित नाटकी आविर्भावात म्हणाला. घे लिहून. हा कागद पुढे देत सरकवत तितक्याच नाटकेपणाने नीता म्हणाली. पुढे आता आई सांगेल. हो ना आई? रोहित हसला. साधना म्हणाली, सांगेन की.
तिच्या शोधात निघाली माणसं, लोभी हावरट स्वार्थी, त्या वाटेवर पडले रक्ताचे सडे. आणि लागला तिचा शोध, जेव्हा तेव्हा सापडला एक हिरण्यगर्भ. ज्ञानेश्वरांचा वसा घेऊन निघाले वारी, ज्येष्ठ कनिष्ठ कवींची मांदियाळी. आणि जुई जाईचे प्राजक्ताचे ब्रह्मकमळाचे सडे. साधना जेव्हा सांगायची थांबली, तेव्हा सर्वजण चकित झाले. नीताला तर गहिवरून आले. आई, तुम्ही कविता लिहित का नाही? आईच्या टेबलावरच्या ड्रॉवरमध्ये निळ्या रंगाची एक वही आहे, त्यात तुला सापडेल ही हरवलेली कविता. आणि साधनाला न कळत नीताने तिची वही पळवली. काही दिवस ती नीता विलक्षण तंद्रीत होती. बाहेर जात होती, कोणाकोणाला फोन करत होती. नीता, तुझे काय उद्योग चाललेत तरी? एक दिवस रितूनं विचारलं. त्या ब्रह्मकमळाच्या पार्टीसारखी पार्टी तर नाहीस ना ठेवत? म्हणून विचारले होते. हो ना, घरातच एखादी पार्टी ठेवली की बाकीच्या स्वतंत्र माणसावर गदा येतेच. बेलाही रितूला जोड देत म्हणाली. तुमचं दोघींचं म्हणणं अगदी बरोबर आहे. या घरातल्या सगळ्यांची एक संध्याकाळ मला हवी आहे. 2 नोव्हेंबरला दुपारी 4 पासून रात्री 9 पर्यंत मला सगळ्यांचा वेळ हवा आहे, तिनं सांगून टाकलं. त्या दिवशी आपल्या आईचाही वाढदिवस आहे. आईला 60 वर्षे पूर्ण होतात. त्याची जंगी तयारी चालवली आहे, रोहित म्हणाला. नीता, आम्हालाही सांगायचं नाही का? भारीच सिक्रेटिव्ह आहेस तू, आई म्हणाली. 60 थाटानं करूया आपण, मांडव वगैरे घालून, बेला उत्साहाने म्हणाली. छे छे, असलं काही करायचं नाही हं. मी असा काय पराक्रम केलाय माझी 60 करायला? साधना म्हणाली. माझी आमंत्रण दिली गेलीत असं काही तुम्ही म्हणाल म्हणूनच मी सारं गुपचूप केलं, नीता विजयी स्वरात म्हणाली. आणि नीतानं ठरवल्याप्रमाणे थाटात बागेत साधनाच्या 60ची पार्टी झाली. सगळे लोक जमल्यावर नीती गुलाबी कागदात गुंडाळलेले एक पुस्तक साधनाच्या हाती दिलं. त्याचं प्रकाशन करायला सांगितलं. सर्वांना वाटलं नीताचा काव्यसंग्रह, पण त्या कविता संग्रहावर कवयित्रीचं नाव होतं साधना देव. या साऱ्या प्रकाराने साधना गोंधळून गेली. वहीचा एक छानसा संग्रह तिच्या हातात होता. सर्वांनी बोलायचा आग्रह केला तेव्हा ती गहिवरल्या आवाजात म्हणाली. माझ्या सर्व सुनागुणी आहेत, पण ही धाकटी महाउपद्व्यापी आहे. सर्वांना वाटायचं की मी तिचे लाड करते, पण खरं तर तिच्या लेखन वाचनाच्या वेळात मी लहानपणाच्या मला शोधत होते. माझं हरवले पण मी शोधत होते, ते तिला सापडलं आणि तिनं आज ते माझ्या हातात ठेवलं. रितू आणि बेला चकित झाल्या. आपण काय समजत होतो आणि सत्य किती वेगळं होतं. धन्यवाद.